आमचं स्थगन का नाही आपण एक्सेप्ट केलं? आमचा तो मुद्दा एक्सेप्ट नाही करणं की नाही करणं तुमचा अधिकार अध्यक्ष महाराज, पण आज स्थगनाचं का नाही टाकलं? अध्यक्ष महाराज मी याच्यावर उभा झालो अध्यक्ष महाराज, काल पण आम्ही काही बोललो नाही अध्यक्ष महाराज, कारण की ते बिल पारित करायचं चर्चा होत्या. अध्यक्ष महाराज विधान परिषद मधून बिलं आलीत, आपल्या ऑर्डर ऑफ डे मध्ये नव्हतं, पण आम्हाला या ठिकाणी काही आम्ही प्रत्येक वेळेस त्या पिजोनला जात नाही अध्यक्ष महाराज, आमच्या हातात तरी तुम्हाला द्यायला पाहिजे होतं कागद, पण तुम्ही डायरेक्ट आम्ही पाहत होतो कुठं ऑर्डर ऑफ डे मध्ये काही दिसतच नाही, कुठून बोलतात काय होतं ते काही कळलंच कारण नाही अध्यक्ष महाराज. काल आजच्या ऑर्डर ऑफ द डे मध्ये आपली औचित्याच्या मुद्द्यासंदर्भातली उल्लेख आहे. आता आपण औचित्याचे मुद्दे घेत आहोत. आपण 12:30 पर्यंत औचित्याचे मुद्दे घेणार होतो. त्यानंतर ऑर्डर ऑफ द डे मध्ये जो क्रम आहे त्याप्रमाणे कामकाज होईल. नाही आहे आज स्थगन नाही ना अध्यक्ष महाराज, आज गिलोटिंग नाही आहे अध्यक्ष महाराज. आपण कृपया बसा 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 देतो उत्तर देतो बसा. आपण कृपया नियम 260(5) वाचा. मी वाचून दाखवतो आपल्याला. पोटनियम 2 मध्ये उल्लेख केलेल्या कामकाजावरील विचार विनिमयास संबंधात त्याकरिता नेमून दिलेल्या एका किंवा अधिक दिवशी कोणत्याही स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा करण्यात येणार नाही किंवा इतर कोणत्याही रीतीने त्यात अडथळा आणण्यात येणार नाही किंवा त्यासंबंधी कोणतीही दीर्घसूत्री प्रस्ताव मांडण्यात येणार नाही. त्या क्लिअर तरतूद आहे. 260(5) चला बोला बोला. एक मिनिट माननीय अध्यक्ष महोदय. एक मिनिट अध्यक्ष महोदय, कधीतरी अशा पद्धतीनं चर्चा होणं आपल्या सभागृहाच्या सर्वांच्या अनुभवाकरता फायद्याचं असतं. आपण 260(5) वाचून दाखवलात. माझ्याही हातामध्ये पुस्तक आहे. सन्मान्य सदस्य नाना भाऊंचा फक्त एवढाच मुद्दा आहे की आज आपण स्थगन प्रस्ताव ऑर्डर ऑफ डे वर का दाखवलेत नाही, आणि म्हणून हा 260 जो आपण वाचून दाखवला तो त्याला लागूच नाहीये. मुद्दा 5 असू दे, 3 असू दे, 4 असू दे, तुम्ही हल्ली भयंकर अभ्यास करायला लागलात. मला आनंद आहे. मी रोजच बघतोय. मला वाटतं मी 95 पासून असताना अनेक वेळा तुम्ही मी एकत्र बसून काही चर्चा केलेली ते आपल्या दोघांनाच माहिती आहे. पण ते असो. तर अध्यक्ष महोदय, एवढाच मुद्दा आहे की त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आज आपण फक्त स्थगन प्रस्ताव का दाखवले नाहीत आणि म्हणून स्थगन प्रस्ताव का दाखवले एवढाच. भास्कर जाधव साहेब आणि नाना पटोले साहेबांनी जो मुद्दा आज मांडलेला आहे त्यावरती मी आपल्या सभागृहाला अवगत करू इच्छितो की ज्या वेळेला फायनान्शियल बिझनेस ट्रान्झॅक्ट होत असतो सभागृहात त्यावेळेला स्थगन प्रस्तावाला आपण विचारातच घेत नाही. आपण दिलेले स्थगन जे आहेत ते आज आपल्या पुरवणी मागण्या असल्यामुळे फायनान्शियल बिझनेस असल्यामुळे ऑर्डर ऑफ द डे मध्ये दाखवल्या गेल्या नाहीयेत. चला अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षाचे सदस्य नाना पटोले साहेबांनी इथं एक स्थगनच्या संदर्भातला मुद्दा काढलेला होता. अध्यक्ष महोदय, मी ह्या सभागृहामध्ये 8व्यांदा निवडून आलेलो आहे. मी अनेक वर्ष हे सभागृह जवळनं अनेक अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना बघितलंय. आपली मुंबई ही आपली राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आहे. आपल्या मतदारसंघामध्येच ती लोक तिथं बोटीमध्ये बसायला गेलेली आहेत. त्यातले 13 लोक काल मृत्युमुखी पडली. अधिवेशन चालू असताना अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर अध्यक्षांना अधिकार आहे की बाकीचं सगळं कामकाज बाजूला ठेवून आज जीव गेलेत. आज तुमच्या आमच्या घरातलं जर कोणी तिथं गेलं असतं तर ते आपल्याच घरातले गेल्यासारखे आहेत. काही त्यांचं घेणं ना देणं, ती बोट चालली काय, दुसरी येऊन त्याला धडकती काय, काय कोणाचा कोणाला मेळ नाही. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या 13-14 कोटी जनतेला वाटेल की हे सभागृह चाललेलं आहे, इथं माणसं त्या ठिकाणी इतकी मृत्युमुखी पडलेली आहेत आणि त्याचा मुद्दा काढला जातोय, मांडायचा प्रयत्न केला जातोय. त्यांचा मांडण्याचा अध्यक्ष महोदय अधिकार आहे. ह्या संदर्भात आज जरी त्या पुरवणी मागण्या वगैरे असल्या तर अध्यक्ष महोदय, एखादी व्यक्ती म्हणजे काही गंभीर घटना घडली तर ताबडतोब बाकीचं सगळं कामकाज बाजूला ठेवून स्थगन स्वीकारला जातो, चर्चा केली जाते. पण ह्याच्यात अध्यक्ष महोदय 13 लोक गेलेले आहेत.
आणि तुमच्या मतदारसंघाचाच एरिया आहे अध्यक्ष महोदय. आज कोण प्रवासी असतील काय असतील त्याच्याबद्दल काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही निवेदन त्या ठिकाणी केलेलं आहे. पण तो अधिकार तरी एक तर 5 दिवसाचं अधिवेशन, 5 दिवसात काल झालेली घटना, माझी विनंती आहे की तो तुमचा अधिकार आहे परंतु बोलायला वेळ दिला पाहिजे अध्यक्ष महोदय, अशी माझी विनंती आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य दादा यांनी एक अतिशय मुद्दा उपस्थित केला आहे. आपली देखील सहमती त्याला आहे, काय मला विरोधाला मी उभा नाही. परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे या सदनामध्ये असे अध्यक्ष महोदय अनेक प्रसंग आलेले आहेत, अनेक, की आपल्याकडं नियमानुसार विधानसभा अधिनियम 57 हा तेवढ्या करताच आपल्याकरता दिलेला आहे. तो पूर्णपणे अधिकार आपला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की सभागृहासमोर किंवा कुठलाही काही जरी कार्यक्रम ठरला असेल तर अध्यक्ष कोणत्याही वेळेला तो नियम सस्पेंड करू शकतात. ही नियम 57 अन्वये आपण सस्पेंड करू शकतात. बाकीचे सगळं असं त्या शब्द आहे, त्याच्यामध्ये तरतूद आहे. मी आता ते शब्दशः वाचून दाखवत नाही अध्यक्ष महोदय. ज्या वेळेला आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं स्थगन, सत्ताधारी पक्षाला तो स्थगन मांडता येत नाही, परंतु विरोधी पक्षाच्या वतीनं स्थगन आम्ही जेव्हा मांडतो त्यावेळेला आम्ही नोटीस 57 अन्वये देतो. पण ती 57 अन्वयाच्या ऐवजी आपण असा आम्हाला निर्देश देता की मी 97 अन्वये नियम 101 खाली ही चर्चा स्वीकारतो की जशी ही चर्चा स्वीकारलेली आहे. 57 आपण का नाही स्वीकारत अध्यक्ष महोदय? तर 57 करता बाकी सगळं कामकाज बाजूला सारावं लागतं. 97 का स्वीकारतो? तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या समन्वयानं चर्चेची वेळ ठरवली जाते. 57 अन्वये चर्चा सभागृहात झाली तर मतदान घ्यावं लागतं. नवीन सदस्यांना देखील माहिती नाही, हा विषय कधीतरी समोर येतात आणि म्हणून मतदान घ्यावं लागतं. म्हणून सर्वसाधारणपणे सरकार किंवा विधानसभा अध्यक्ष 57 अन्वये प्रस्तावाला चर्चा तितकीच फार अशी गंभीर घटना घडल्याशिवाय त्या संदर्भामध्ये निर्णय करत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. ज्या वेळेला विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतं, जरी ह्या घटनेमध्ये प्रत्यक्षपणे सरकारचा सहभाग जरी नसला तरी सरकारचं उत्तरदायित्व आहे. आणि सरकारचं उत्तरदायित्व असल्यामुळं नेव्ही सुद्धा हा राज्य सरकारचा एक भाग नसला तरी सुद्धा केंद्र सरकारचा एक भाग आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे याच्यामध्ये सरकारचा सहभाग येतो आणि म्हणून हा स्थगन प्रस्ताव निकषामध्ये पूर्णपणे बसतो. मी मेरिटवर बोलत नाहीये, स्थगन प्रस्ताव निकषावर कसा बसतो याच्यावर मी बोलतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आज नाही उद्या सुद्धा जर आपण थोडासा वेळ या विषयावर जर चर्चा दिलीत, स्थगन प्रस्तावाच्या नावाखाली नाही दिलीत, तर एक चर्चा म्हणून जरी आपण दिलीत तरी मला असं वाटतं की सन्मान्य दादांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज जाईल. आपण त्या दृष्टीने सकारात्मक विचार करावा अशी मी विनंती करतो.